ज्येष्ठ मराठी अभिनेते विवेक लागू यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले। वृत्तानुसार 19 जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। 20 जून रोजी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। विवेक लागू हे एक आदरणीय थिएटर कलाकार होते, ज्यांनी मराठी सिनेविश्वात भरपूर काम करत आपले नाव कमावले। विवेक लागू यांनी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये अनेक उल्लेखनीय भूमिका गाजवल्या। विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते, तर अभिनेत्री लेखिका मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे। विवेक यांच्या जाण्याने कला विश्वात शोक व्यक्त केला जात आहे। विवेक यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट नाही। मराठीसह हिंदीमध्येही त्यांनी बरंच काम केले होते। त्यांच्या गाजलेल्या कलाकृतींविषयी बोलायचे झाल्यास टीव्ही चित्रपट गोदावरीने काय केले, अगली, व्हॉट अबाउट सावरकर, 31 दिवस इत्यादी कलाकृतींचा उल्लेख करावा लागेल। त्यांच्या 4 दिवस सासूचे आणि हे मन मावरे या मालिकाही देखील गाजल्या होत्या। विवेक लागू यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी अभिनेत्री रीमा लागू यांच्याशी लग्न केले। बँकांमधील नाटकाच्या स्पर्धादरम्यान रीमा यांच्याशी त्यांची भेट झाली। विवेक तेव्हा 23 वर्षांचे होते, तर नयन म्हणजेच रीमा लागू यांचे वय 18 होते। 2 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 1978 साली लग्नगाठ बांधली। जवळपास 3 दशके एकत्र संसार केल्यानंतर काही कारणास्तव त्यांच्या नात्यात कटुता आली आणि त्यांच्यातील मतभेद वाढू लागले। घटस्फोटानंतरही अभिनेत्रीने रीमा लागू हेच नाव लावले होते। रीमा यांचे 2017 साली निधन झाले। तोपर्यंत घटस्फोट झालेला असतानाही त्यांच्यामध्ये सलोख्याचे नाते होते। तसेच ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांच्या जाण्याने कला विश्वात शोककळा पसरली आहे। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।